नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या आमच्या सर्वांकडेच भरपूर असे ब्लाऊज पीस असतात, मग ते काठाचे असू द्या किंवा साधे असू द्या. तर आज आपण याच ब्लाऊज पीसपासून अतिशय सुंदर सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांसाठी फेटा तयार करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला ब्लाऊज पीसला कुठेही कट करायची गरज नाही आहे, शिवण्याची देखील गरज नाही आहे किंवा मोजमापसुद्धा घेण्याची गरज नाही आहे. ग्ल्यू गनचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा नाही. अगदी सोपी पद्धत आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा. तर बघा, मी या ठिकाणी ब्लाऊज पीसचा अगदी थोडासा तुकडा कट केलेला आहे. तुम्ही संपूर्ण ब्लाऊज पीस देखील वापरू शकतात. माझ्या गणपती बाप्पांची साईज छोटी असल्यामुळे मी या ठिकाणी छोट्या आकाराचाच कपडा घेत आहे. तुमच्याकडे केवढा गणपती आहे त्यानुसार तुम्ही हा फेटा तयार करू शकतात, जो की खूप कमी वेळेमध्ये तयार होतोय. आणि बघा, ज्या ठिकाणी आता काठाचा असा ब्लाऊज जर घेतला तर जे काठ आहे त्या ठिकाणी व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला प्लेट्सच्या आहे छोट्या छोट्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहे. आता जे काठाचा वरचा जो भाग आहे बघा, त्या ठिकाणी रबर बँडने व्यवस्थित पॅक करायचा आहे आणि काठ जिथे संपत आहे त्या ठिकाणी काटेपिनने फिक्स करायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे, पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा, या ठिकाणी वरचा जो भाग आहे त्या ठिकाणी आता आपल्याला रबर बँड लावून घ्यायचा आहे आणि काठाचा जिथे संपतोय त्या ठिकाणी मी काटेपिनने पॅक केलेला आहे. आता राहिला प्रश्न उरलेल्या भागाचा. तर बघा, उरलेला जो भाग आहे ज्या ठिकाणी काटेपिन लावलेले आहे तिथपर्यंत आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा याची साईड जी आहे ती चेंज करायची आहे. बघा, उलट्या साईडने मी करून घेतलेला आहे. आणि आता जेवढा काही उरलेला जो भाग आहे तेवढा व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने हळूवारपणे याची घडी जी आहे ती तयार करायची आहे, जेणेकरून कुठेही गोळा होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित आता तुम्ही तुमच्या गणपतीची साईज जी आहे ती मोठी जर असेल, तुम्ही मोठ्या मोठ्या घड्या या ठिकाणी तयार करू शकता. आणि गणपती बाप्पाचा आकार जर छोटा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही छोट्या आकाराची सुद्धा घडी या ठिकाणी तयार केली तर उत्तम दिसेल. आणि बघा, अगदी सोपी पद्धत आहे, पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठं पोचला आहे ते. तर बघा, आता जेवढ्या आपण घडी तयार केली होती तेवढा सर्व ज्या लेयर आहे त्या व्यवस्थित काटेपिनच्या मदतीने मी या ठिकाणी पॅक करून घेतलेला आहे अशा पद्धतीने. आता याचा वापर कसा करायचा ते देखील बघूया. तर बघा, तुमच्या गणपती बाप्पाला तुम्हाला हे व्यवस्थित अशा पद्धतीने घालायचं आहे आणि जेवढी त्या साईजनुसार तुम्हाला हे परफेक्ट असं पाठीमागच्या साईडने काटेपिनच्या मदतीने पॅक करायचं आहे. अगदी गणपती बाप्पाला घातल्यानंतर याला पाठीमागून काटेपिन लावायचे आहे, जेणेकरून व्यवस्थित परफेक्ट बसेल. आता जो राहिला वरचा जो भाग आहे बघा, ज्या ठिकाणी आपण रबर लावलेलं होतं तो भाग आपल्याला व्यवस्थित असा ओपन करायचा आहे. आणि बघा, रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. अगदी कुठलीही मेहनत न घेता अतिशय छान आणि सुंदर असा जो फेटा आहे आपला या ठिकाणी तयार झालेला आहे आणि दिसायलाही खूप छान दिसतोय. अजून भरपूर पुढे काही गोष्टी करायच्या आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, आता तुमच्याकडे जर एखादं छान कानातलं असू द्या किंवा छान अशी स्टोनवाली काटे आपल्याकडे मिरी पिन असते किंवा ब्रॉच असतं, पुरुषांचं कोटला लावण्यासाठीचं जे ब्रॉच असतं ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. किंवा अशा प्रकारे माझ्यासारखं जर तुमच्याकडे छान वर्कवाला जर कानातलं असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. आणि बघा, जो समोरील भाग आहे त्या ठिकाणी हे परफेक्ट असं लावायचं आहे. अगदी हळूवारपणे ते लावायचं आहे, नाही तर पूर्ण जे आहे प्लेटसुद्धा आपल्या निघण्याची शक्यता असते. त्यामुळे बघा, या ठिकाणी मी जे कानातलं आहे ते मध्ये सेंटरला अशा प्रकारे लावलेलं आहे. आणि बघू शकतात, अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेला आपला हा टोप जो आहे तो तयार झालेला आहे. अजून गणपती बाप्पाला 8 ते 10 दिवस उरलेले आहे. तर तुम्ही जर गणपती बाप्पांसाठी असा टोप जर आणलेला नसेल तर आत्ताच ट्राय करून बघा. कारण बघा, जर तुमच्याकडे जर अशा पद्धतीने ब्लाऊज नसेल काठावाला, तर तुम्ही असं साध्या ब्लाऊज पीसचा सुद्धा जो फेटा आहे तो तयार करू शकतात. आणि दोघंही पद्धती मी तुम्हाला यासाठी दाखवल्या की तुम्हाला साध्या ब्लाऊज पीसचा किंवा काठाचा ब्लाऊज पीसचा कुठलाही तुम्ही टोप जो बनवशाल तो अगदी दिसायला सुंदरच दिसतो, असं नाही की काठावालाच पाहिजे.
आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे, बघू शकतात। हा जो फेटा आहे तो आपण या ठिकाणी न कट करता, न शिवता किंवा न कुठल्याही प्रकारचं ग्लूगन वापरता किंवा कुठल्याही प्रकारचा मोजमाप न घेता बनवलेला हा सुंदर असा फेटा जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल, यूजफुल वाटला असेल, तर प्लीज एक छोटंसं लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं। आणि असेच नवनवीन जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला अजिबात विसरू नका, कारण ते सुद्धा आपल्या गणपती बाप्पासाठी जर त्यांनी सुद्धा जर फेटा आणलेला नसेल तर ते सुद्धा घरच्या घरीच अगदी 2 मिनिटांमध्ये हा फेटा तयार करू शकतील। तर बघा, खूप छान आहे, नक्की ट्राय करून बघा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।